हॅलो, आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे ज्योतीची वहिनी बोलत असते, अगदी गुलबकवलीच्या फुलासारखी बायको पाहिजे आपल्या तात्यासाहेबांनी. तेव्हा ज्योतीचा भाऊ बोलतो की अगदी माझ्या मनासारखं बोलली बघ पारू. तेव्हा ज्योतीचा भाऊ बोलतो, दादा आता नायगावला आत्या गेली म्हणजे त्या काय रिकाम्या हाताने परतणार नाही. ती ज्योतीसाठी पोरगी पसंतच करून आणेल. तेवढ्यात ज्योती येतो पूर्ण चिखलाने माखलेला आणि बोलतो, म्या लग्न करणार नाही. तेव्हा ज्योतीचे वडील बोलतात, काय रे ज्योती काय झालं? तेव्हा ज्योती बोलतो, आधी माझी शाळा बंद केली आणि आता माझ्या लग्नाचा डाव खेळताय. तेव्हा ज्योतीचे वडील बोलतात की अरे तुझ्या भल्यासाठी. तेवढ्यात ज्योतीची काकू गुपचूप तिकडनं ऐकत असते. तेव्हा ज्योती बोलतो, त्या मला काय माहीत नाही, म्या लगीन करणार नाही म्हणजे नाही, मला शिकायचं आहे. तेव्हा ज्योतीचे वडील बोलतात की शिकून काय करणार आहेस तू, अशी मारामारी करणार आहेस? तेव्हा ज्योती बोलतो, होय अशीच मारामारी करणार आहे मी. तेव्हा ज्योतीचा भाऊ बोलतो, ज्योती अरे झालं तरी काय? तेव्हा ज्योती बोलतो, बघा यांनी बघा आपला बांध किती पोखारला आहे ते मग बडवला. तेव्हा ज्योतीचे वडील बोलतात, काय रे बाळा कशाला गेलास? तेव्हा ज्योती काही बोलत नाही, जातो आणि गंगाळ्यातलं पाणी घेतो, तांब्या बुडवतो आणि डोक्यावर टाकतो. तेव्हा ज्योतीचे वडील बोलतात, किती रे भडकतोस तू, मोठा तिरसटराव लागून चाललाय. ज्योतीचे वडील बोलतात की हे बघ ज्योती, तू लगीन झाल्याशिवाय सुधारायचा नाही. तेव्हा ज्योती उठतो आणि बोलतो, म्या लगीन करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा ज्योतीचे वडील बोलतात, हे बघ ज्योती, मुळात शिक्षण आपल्याला धार्जिनी नाही, लक्षात ठेवा. ते रागारागत घरात चालले जातात. इकडे भामा आत्या बी बोलत असते की धार्जिनी नाही पण पोरगा शिकलेला आहे. तेव्हा पाटील बोलतात की अख्खा शिक्षणानं काय होता, शेतातली रानातली कामं यायला पाहिजे, शिक्षण काय दूध देतंय? तेव्हा भामा आत्या बोलते की त्याला वाचता येतंय. तेव्हा पाटील बोलतात की अक्का वाचायला लिहायला आपल्याला कशाला यायला पाहिजे, त्यासाठी माणसं आहेत की, त्यासाठी शास्त्री बुवा आहेत, पण तो जे आहेत आपल्याला कशाला वाचता लिहिता यायला पाहिजे, आपल्याला फुलात दोरा होता आलं की झालं. इकडे साऊ गजरा ओवत असते. तेव्हा सगुणा बोलते, साऊ तुला बघायला मुलगा आला होता, त्यांना तर एवढ्या गोष्टी येत असतील का? तेव्हा सावी हसते आणि बोलते की उद्या रमाचं लगीन आहे ना, तो ती इथं आहे तोवर मी रोज तिला गजरा देणार आहे, असं ठरवलंय आम्ही, तुम्ही येणार का? तेव्हा सगुणा बोलते मी. तेव्हा सगुणा मनात बोलते, पोरीला कोणी एकटं बोलायला नको. तेव्हा सगुणा बोलते की येईल की, पण म्या बाहेरच थांबेल, तू आज जा. तेव्हा सावी बोलते, चालेल की, म्या तुमची ओळख बी करून देईल आणि ती तुमच्या पुण्याला येणार आहे. तेव्हा सगुणा बोलते चल. सगुणा पुढे जाऊन बाहेर येते घराच्या आणि बोलते, बरं मला सांग, म्या तुला एवढी माहिती दिली पुण्याबद्दल, आवडलं का? होय एकदम छान. तेव्हा सगुणा बोलते, आणि आमच्या फुलांबद्दल सांगितलं ते? तेव्हा सावी बोलते, ते पण छान, पण फुले आडनाव कसं, म्या नव्हतं ऐकलं कधी. तेव्हा सगुणा बोलते, अगं आमचं फुले आडनाव नव्हतंच कधी, आम्ही शनिवार वाड्यावर पेशव्यांच्या काळात शनिवार वाड्यावर फुलं द्यायचो म्हणून फुले, खरं तर आम्ही कडगुंचे गोरेच. तेवढ्यात पाटील जोरात बोलतात, कडगुंच्या गोऱ्यांचं स्थळ? तेव्हा पाटील बोलतात, नाही म्हणून सांगा आणि विषय इथेच थांबवा. तेव्हा सगुणा तिथेच दचकून थांबते. तेव्हा सगुणा पुढे येते आणि बोलते, का कडगुंच्या गोऱ्यांचं स्थळ का नाकारताय तुम्ही? तेव्हा पाटील बोलतात की कडगुंचे गोरे काय लायकीचे माणसे समजासनी ठाऊक आहे. तेव्हा सगुणा बोलते, अगं बाई एकदम लायकीवर घसरलात तुम्ही. तेव्हा पाटील बोलतात, मग मुलकाची रागीट आणि एकदम तापट माणसं आहेत ती. तेव्हा सगुणा बोलते, तुम्हाला नाही वाटतं राग येत? तेव्हा पाटील बोलतात, एवढा एखाद्याचा खून पाडण्या एवढा, मग काल कुऱ्हाड का उगारली होती? तेव्हा पाटील सगुणाकडे बघतात. तेव्हा सगुणा बोलते, काल सावी वरडली नसती ना तर या पाटील वाड्यात एक खून झाला असता, तो बी तुमच्या हातनी. काही चुकीचं बोलली का मी? सांगा ना, काल पोटच्या गोळ्यासाठी तुम्ही कुऱ्हाड उचलली होती, खून करायला निघाला होता. तेव्हा सगुणा बोलते, आबा माणूस वाईट नसतो अहो, येळ वाईट असते. तेव्हा सगुणा बोलते की ज्योतिषे पंजोबा राणूजी माणूस भला होता हो, पण त्याची येळ चुकली होती. सरकारी कचेरीतनं बाळ घेऊन निघाले होते, दिवसभर वनवन केली त्यांनी आणि दिवसभर उपाशी तापाशी कडगुंला आले चालत. रात्र झाली होती, गाव झोपलं होतं. थकलेले राणूजी कुलकर्ण्यांच्या घरी गेले. सगुणा स्टोरी सांगायला लागते. स्टोरीमध्ये दाखवतात की राणूजी कुलकर्ण्यांच्या घरी जातात आणि सांगतात की मी गोऱ्यांचा राणूजी यस्कर बी आहे सोबत. तेव्हा कुलकर्णी दरवाजा उघडतात. तेव्हा कुलकर्णी बोलतात, मागे हो मागे हो. तेव्हा राणूजी बोलतात की कागदपत्रांचं भार कुठे ठेवायचं? तेव्हा कुलकर्णी बाहेर येतात आणि बोलतात की मागे हो पहिले, माझ्या डोक्यावर ठेव. तेव्हा कुलकर्णी बोलतात, एका दिवसाच्या कामाला 3 दिवस लावतात होय? तेव्हा राणूजी बोलतात, साहेब सातारा लय लांब आहे, त्यात तो साहेब वासोट्यानं शिकारी, आज मध्यानीलाच भेटला तो. तेव्हा कुलकर्णी बोलतात, साहेबांचं नाव घेऊ नको, सोबत तो यस्कर आलेला असतो, तो बोलतो, जोहार मायबाप, खूप लई तहान लागली, पाणी द्या की. तेव्हा कुलकर्णी बोलतो, पाणी देतो, गूळ देतो, वाटलंच तर केळीच्या पाण्यात पुरणपोळी वाढतो. तेव्हा राणूजी बोलतात की मायबाप पाणी तरी द्या, नाही तर आम्हाला घरलं तरी जाऊ द्या.
तेव्हा ते बोलतात की येस करा चल घरला. तेव्हा तो कुलकर्णी बोलतो थांब रे. तेव्हा कुलकर्णी बोलतो काय एवढी घाई लागली आहे रे, नोंद करू दे आधी. घरच्या बायकांना बघायची घाई झाली का. तेव्हा राणूजी बोलतो घरच्या लक्ष्मीला मध्ये आणू नका. तेव्हा कुलकर्णी बोलतात अरे ब्राह्मण आहे की पाटलीने, माळी नाही ना ती. तेव्हा राणूजी बोलतात की वय माळी नाही, या राणूजी पाटल्यांची माळी नाही. तेव्हा कुलकर्णी ग्लास भरून माठातनं पाणी घेतो आणि पाणी पितो आणि गुळण्या बाहेर फेकतो त्यांच्या तोंडासमोर आणि बोलतो की ते लाकडं फोडून ठेव, मग देतो तुला पाणी. तेव्हा तो आतमध्ये निघून जातो. तेव्हा राणूजी बोलतात की यस करा ते बाळ तिथे ठेव आणि चल घरला, उद्या बघू काय करायचं ते. तेव्हा यस्कर बाळचं ते ओट्यावर ठेवतो आणि परतायला लागतो. तेवढा तो कुलकर्णी बाहेर येतो. यस्करची सावली त्या माठावर पडते. तेव्हा ब्राह्मण बोलतो अरे बाटवलंस तू ते ब्राह्मणाच्या माठाला पाणी दिलं नाही म्हणून तू असं केलंस ना मुद्दाम. तेव्हा कुलकर्णी बोलतो थांब तू, आणि त्याला काठी घेऊन मारायला लागतात. तेव्हा राणूजी बोलतात पंत अहो थांबा मरेल तो, अहो बायका पोरं उपाशी पडतील त्याची. तेव्हा कुलकर्णी त्याला मारत असतो. तेव्हा राणूजी बोलतात पंता मारू नका पंतो. तेव्हा कुलकर्णी बोलतात ए तू मागे हो माळ्या, हे लय माजलेले आहेत, त्यांना बोलवलं तर कधीच कामाला वेळेवर येत नाही, यांना असाच मार द्यायला पाहिजे. तेव्हा कुलकर्णी बोलतो माझा रांजण बाटवला, मी आता पाणी कसं पिणार, मी तर याला जिवंतच सोडणार नाही. तेव्हा कुलकर्णी कुऱ्हाड घेतो. तेव्हा राणूजी ती कुऱ्हाड पकडतात. तेव्हा कुलकर्णी बोलतात की सोड, तुझी हिंमत कशी झाली मला पकडायची. तेव्हा राणूजी बोलतात की मी आत्ता गोमूत्र आणून देतो आणि त्या रांजणावर शिपडा पवित्र करा, पण त्याला मारू नका. तेव्हा कुलकर्णी आणि राणूजींच्या झटापटीमध्ये कुऱ्हाड ओढण्याच्या याच्यामध्ये कुलकर्णी खाली पडतो. त्याचं डोकं दगडावर आदळलं. तेव्हा इकडे सगुणा पाटीलांना सांगत असते की राणूजीनं यस्करला वाचवलं, पण कटगुणात आवई उठली की राणूजीनं बामणाचा खून केला म्हणून. इकडे सगुणा सांगते लोक नाही ते बोलायला लागले त्यांना. पोलिसांचा ससेमेरा चुकवायला त्यांनी बायकोबरोबर गाव सोडलं. पुरंदरला खानवाडीत जाऊन राहिले, पण यस्कर इमानदाराला जागला. कोर्टात त्यानं खरं सांगितलं काय प्रकार झाला तो, आणि तिथे सगळं थांबलं. मला सांगा हो राणूजींचं यात काय चुकलं. तेव्हा सगुणा बोलते आबा ही खरी हकीकत अशी आहे बघा, आता फुल्यांच्या स्थळाला होकार द्यायचा की नकार द्यायचा ते तुम्ही ठरवा. भामा आत्या बोलते की हे बघ खंडूजी मागचं उगाळत बसू नको, आपल्याला काय पाहिजे फक्त माणसं चांगली पाहिजे, बाकी काय हवं आहे आपल्याला. तेव्हा खंडूजी पाटील बोलतात की ठीक आहे येऊन जाऊ द्या पाहुणं बघायला. तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. तेव्हा पाटील बोलतात आमचा होकार नकार ही चौकशी झाल्यानंतर मी कळवणार, आणि सगुणा अक्का ही चौकशी मी माझ्या पद्धतीनं करणार. आता भीमाबाई आता सगुणा जोरजोरात आवाज देत असते की भीमाबाई. तेव्हा भीमाबाई बोलते की काय झालं. तेव्हा सगुणा बोलते माझं गाठोडं सापडेना. तेव्हा भीमा आत्या बोलते की अरे असं कसं गाठोडं सापडेना. तेव्हा ती महादूला आवाज देते आणि बोलते की बघ तर बाहेर गाठोडं आहे का सगुणाबाईचं, सापडत नाही होय. तेव्हा लक्ष्मी बोलते परवा पाव तर इथंच होतं, असं कसं सापडेना आणि कोण हात बी लावत नाही. तेव्हा सगुणा बोलते मी अर्ध्या रस्त्या पावात पोचली असती बघा, गाठोडं सापडत नाही म्हणून खोळंबली आहे. तेव्हा अक्का बोलते की लक्ष्मी जरा सावित्रीला विचार बरं. तेव्हा लक्ष्मी बोलते तिचा पत्त्या असतो का घरात, तिचं पाय कुठे घरात असतो. तेव्हा लक्ष्मी म्हणते कुठे गेली आहे. इकडे सावी रमाकडे येते आणि बोलते रमा रमा. तेव्हा रमा बोलते सावी. तेव्हा सावी बोलते रमा एक आनंदाची बातमी आहे, मी तुझ्या मागोमागच आहे, माझ्यासाठी पुण्याचं स्थळ बघायचं चाललंय. तेव्हा रमा बोलते देव करो आणि तसंच हो, आपण दोघी पुण्याला आलो तर किती भारी छान होईल ना. तेव्हा सावी बोलते वय. रमाची आई येते आणि बोलते की तुम्ही इथे काय गप्पा करत राहिलाय, अगं पाहुणे येतीलच आता आलेच आहेत. तेव्हा सावित्री तू ये हं बाळा, चल रमा. तेव्हा रमा बोलते सावी तुझं जर पुण्यात झालं ना तर मी अंबाबाईच्या काठीला 5 नारळ तोरण चढवेल बघ. तेव्हा सावी बोलते बोल नवस बोल, फक्त एवढं बोल की आपण मुलगा पसंत पडू दे, मग आपण दोघी पुण्यात आलो ना मग तिथे आपण थिक्कर काठी खेळूया. तेव्हा रमा बोलते चल मला आवरायचंय. तेव्हा सावी जायला लागते आणि थोडी थांबते आणि विचार करते की कसं असेल माझा नवरा. इकडे तालिमीमध्ये ज्योतिबाला त्याचे मित्र चिडवत असतात की बघून घ्या आपल्या मित्रांनी नंतर तालिमीची पायरी चढतात की नाही चढत. तेव्हा ज्योतिबा बोलतो ए तासबा काय चाललंय, गपगुमान तालीमची प्रॅक्टिस कर की. तेव्हा त्याचा मित्र बोलतो यस बा बघ ज्योती आपल्यावर ढाफरायला लागलाय. तेव्हा दुसरा बोलतो बघ अजून तर ठरलं बी नाही, सगुणा आत्ताशी बघायलाच गेले आहेत, गडी आत्ताच शेपरायला लागलाय बघ की. तेव्हा दुसरा बोलतो अडे गऱ्या मी तुला सांगतोय ज्योती आपल्याला नंतर भाव बी देणार नाही. तेव्हा ज्योती तावात येतो आणि बोलतो की मी दादासनी सांगितलंय मला लगीन करायचं नाही, आणि यावर कोणी बोललं ना तर त्याला एक लंगी उलटा केलाच म्हणून समजा. तेव्हा पाटील महादूला पुण्याला पाठवतात आणि बोलतात की बिनबोभाट पुन्हा गाठायचं आणि त्या पोराची चौकशी नीट करायची. हे सगुणा बाहेर गुपचूप ऐकत असते. तेव्हा लक्ष्मी देवाला बोलते की आई अंबाबाई
यासनी पोरास यांचं मनासारखंच होऊ देव ग बाई, आण बाई एवढं घडवून. इकडे एक गावकरी सावकाराकडे गिडगिडत असतो आणि सांगत असतो की माझ्या बायकोचं मंगळसूत्र द्या. तेव्हा तो सावकार ऐकेनासाच होतो. तो बोलतो की आधी 2 महिन्याची मुद्दल आणि बाकी आण, मग तुझ्या बायकोचं मंगळसूत्र घेऊन घे. तेव्हा तो गावकरी बोलत असतो की नाही, म्या नाही जाणार, मला माझ्या बायकोचं मंगळसूत्र हवं आहे, माझं सगळी बाकी चुकती झाली की. हे सगळं ज्योतिबा ऐकत असतात. तेव्हा तो सावकार त्या नागरिकाला ढकलून देतो. तेव्हा ज्योती त्याला पकडतो आणि बोलतो काय झालं. तेव्हा तो सावकार बोलतो की याची 2 महिन्याची बाकी आहे म्हणून. तेव्हा ज्योती बोलतो की मी 2 महिन्याची बाकी मी चुकती करतो. तेव्हा ज्योती समोर येतो आणि त्या सावकाराच्या कानाखाली जोरात वाजवतो. इकडे सावी पुण्याला जायचं म्हणून खुश असते. पुण्याचं स्थळ असतं म्हणून. तेव्हा ती गोठ्यामध्ये गाईला चारा देत असते. तेव्हा सावी चाऱ्याचा कडबा उचलत असते. तेव्हा तिथे गाठोडं दिसतं. तेव्हा सावी ते गाठोडं बघते आणि बोलते पुण्याच्या बाईसाहेबाचं गाठोडं सापडलं. तेव्हा सगुणा तिथे येते आणि सावीच्या तोंडावर हात ठेवते आणि बोलते श्श. तेव्हा सावी बोलते बाईसाहेब गाठोडं सापडलं. तेव्हा सगुणा बोलते अगं मीच दडवलं होतं ते. तेव्हा सावी बोलते आपलं गाठोडं आपणच दडवलेलं चालतं. तेव्हा सगुणा हसते आणि बोलते की चालतं की स्वार्थासाठी चालतं. तेव्हा सगुणा बोलते काय ना मला नायगावात राहायचं होतं पण कारणच सापडं ना, मग काय केलं माहिती आहे का, माझं गाठोडं मीच दडवलं. तेव्हा सावी हसते आणि बोलते मी आम्ही मागे गाय दडवलेली, शास्त्री बुवा नेतील म्हणून. तेव्हा सगुणा बोलते अगं बाई हो का. तेव्हा सगुणा बोलते म्हणजे आपण सारख्याला वारकं हाव की. तेव्हा सावी शू करते आणि सगुणाही तोंडावर हात ठेवून करते आणि दोघे हसतात. तेव्हा सगुणा बोलते लेकरू माझं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.